महाराष्ट्रात सीईटी परीक्षेत घोटाळा झाल्याचा संशय पवारांच्या राष्ट्रवादीच्या महादेव बालगुडे यांच्याकडून एका शिक्षकाचा व्हिडिओ देखील ट्विट. अनेक विद्यार्थी सीईटी परीक्षेमध्ये टॉपर. एमएसटी सीईटी या परीक्षेमध्ये घोटाळा. पवारांच्या राष्ट्रवादीसह काँग्रेसच्या नेत्यांचा देखील हा आरोप. हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांमार्फत चौकशी करण्याची मागणी. सीईटी सेलकडून मात्र गैरप्रकार झाला नाही असं स्पष्टीकरण. एमएसटी सीईटी या परीक्षेमध्ये आता घोटाळा झाल्याचा काँग्रेसचा आरोप आहे. नांदेडमधील भाजपचे नगरसेवक आशिष नेरळकर यांच्या जुळ्या मुलांना सीईटी परीक्षेमध्ये अनुक्रमे 99% गुण मिळाले. 12वीमध्ये 56% आणि 51%, जेडब्ल्यू परीक्षेमध्ये 51% आणि 28% गुण, मात्र सीईटीमध्ये 99% गुण मिळाले असा दावा. सीईटी परीक्षा घोटाळ्यांच्या आरोपांनंतर ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. शासकीय महाविद्यालयांसाठी 13 ते 14 लाख भरून प्रवेशाची हमी. सीओईपी व्हीजेटीआयमध्ये प्रवेशाचा आमिष. सीईटी पेपर घोटाळ्यांच्या आरोपांचं सीईटी सेलकडून खंडन करण्यात आलं. सीईटी 10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांचे गुण पारदर्शकपणे दाखवते. सेलचे आयुक्त असलेले दिलीप सरदेसाई यांचं हे स्पष्टीकरण. सध्या आलेल्या आक्षेपांच्या अनुषंगानं अंतर्गत विश्लेषण करणार सरदेसाई यांची ही माहिती. युवक काँग्रेसकडून शालेय शिक्षण मंत्री दादा भुसेंच्या राजीनाम्याची मागणी. युवक काँग्रेसकडून दादा भुसेंना 7 दिवसांचा अल्टिमेटम. 7 दिवसांनंतर भुसेंच्या नाशिकच्या घरापासून आंदोलनाची सुरुवात करणार. पेपर फुटीचे सर्व लाभार्थी भाजपचे. मुख्यमंत्री कधीच पेपर फुटल्याचं मान्य करणार नाही. संजय राऊतांचा भाजपसह मुख्यमंत्र्यांवरती हा निशाणा. विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत मोदी सरकार खेळतंय. नाना पटोले यांचे वक्तव्य. सरकारच्या चुकीमुळे आंदोलन. सरकारवरच गुन्हे दाखल व्हायला हवे. परीक्षांमधील गैरप्रकारावरून पटोलेंची सरकारवरतीही टीका. नीटच्या पेपरफुटी विरोधात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुन्हेगार ठरवणं अयोग्य. जयंत पाटलांचे वक्तव्य. सरकारच्या आश्वासनानंतरही गुन्हे दाखल केले. विद्यार्थ्यांवरील सर्व गुन्हे तात्काळ मागे घ्या. जयंत पाटील यांचीही मागणी. मुंबई पोलीस दलातील पथक नंदुरबारच्या ज्ञानदीप सोसायटीमध्ये. तर एमपीएससी मार्फत घेण्यात आलेल्या औषध निरीक्षक पदाच्या पेपरफुटी प्रकरणामध्ये आता तपासासाठी पोलीस नंदुरबारमध्ये पोहोचले. तक्रारदार आणि संबंधित विद्यार्थिनीच्या घरी मुंबई पोलिसांचं पथक दाखल. लोकसभेमध्ये सरकारकडून आता सार्वजनिक परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. आज दुपारी 2 वाजता विधेयकावरती चर्चा होणार असल्याची देखील माहिती. गृहमंत्री जवाब दो. लोकसभेमध्ये विरोधकांचा शहांविरोधात घोषणा. प्रथम पॅलेट गनच्या मुद्द्यावरती चर्चा करा. विरोधकांची ही मागणी. विरोधकांच्या गदारोळानंतर सभागृह काही काळासाठी स्थगित. एखादा सुपरस्टार संसदेमध्ये आला अशा प्रकारे धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करण्यात आलं. सत्ताधारी खासदारांनी धर्मेंद्र प्रधान यांचं संसदेत स्वागत केलं. प्रियंका गांधी यांनी यावरून टीका केली. धर्मेंद्र प्रधान यांचं स्वागत करणं म्हणजे विद्यार्थ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्यासारखं आहे. युद्ध जिंकून आल्यासारखं प्रधानांचं स्वागत केलं. संसदेत प्रधानांच्या स्वागतावरती काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे हे आक्रमक. जंतर मंतरवरील आंदोलकांवरील गुन्हे आज मागे घेतले जाणार. दिल्ली पोलिसांकडून गुन्हे मागे घेण्याचं आश्वासन. सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरव दास यांचीही माहिती. सीजेपीच्या आंदोलनामध्ये जखमी झालेल्या पोलीस कुटुंबाची सुप्रीम कोर्टामध्ये धाव. हिंसेला खतपाणी घालणाऱ्यांवरती कठोरात कठोर कारवाई करण्याची देखील मागणी. जखमी झालेल्या 4 पोलिसांच्या कुटुंबाची कोर्टात धाव. नीट यूजी गैरव्यवहाराविरोधातील आंदोलनामध्ये सहभागी विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर आणि तक्रारी मागे घेण्याचे बिहार सरकारचे आदेश. अटक किंवा ताब्यात घेतलेल्या विद्यार्थ्यांची सुटका करण्याचे देखील निर्देश देण्यात आले. कॉमेडियन कुणाल कामरा, सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके विरोधात चंदीगडच्या सीजेएम या कोर्टामध्ये याचिका दाखल. जंतर मंतर आंदोलनादरम्यान कुणाल कामरानं राम आणि सीतेबद्दल बोलत असताना वादग्रस्त विधान केलं. सोशल मीडियावरून व्हिडिओ हटवण्याचे निर्देश देण्याची देखील मागणी. आताच्या जेनझीला बोलणं देखील अवघड झालेलं आहे. सध्याच्या पिढीचा स्क्रीन टाइम प्रचंड वाढलाय. सेकंदागणित मन स्क्रोल होतंय. जेनझी भारताचं भविष्य आहे, पण सध्या त्यांना कुणीही काहीच म्हणू शकत नाही. आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांचं हे वक्तव्य. विद्यार्थ्यांवरील एफआयआर मागे घ्या. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थ्यांना सोडलं नाही तर सीजेपी पुन्हा आंदोलन करणार. तर विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी वेबसाईट सुरू करणार. कपिल सिब्बल यांच्यासोबत पत्रकार परिषदेमध्ये सीजेपीच्या प्रवक्त्यांची ही माहिती. सीजेपी आंदोलनामध्ये विद्यार्थ्यांवरती दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यासाठी वकील संघटना रस्त्यावरती. कल्याणमध्ये वकिलांकडून मोर्चा काढत तहसीलदारांना निवेदन देण्यात आलं. कपिल सिब्बल यांच्याकडून आंदोलक विद्यार्थ्यांच्या कायदेशीर लढ्याला 1 कोटींचा निधी. सीजेपी आंदोलकांना कायदेशीर आणि वैद्यकीय मदत करणार. देशभरातील वकिलांनी देखील मदतीसाठी पुढे येण्याचं आवाहन. जंतर मंतरवरील आंदोलनादरम्यान व्हायरल झालेला इरफान मोहम्मद TV9 मराठीवरती आंदोलनावेळी आपल्या बोलण्यामुळे इरफानची सोशल मीडियावरती चर्चा. लोकसभा विरोधी पक्षनेते राहुल गांधींनी काल मोहम्मद इरफानची घरी जाऊन भेट घेतली होती. पक्षांतर बंदी संदर्भात घटनेच्या 10व्या परिशिष्टाच्या व्याख्येला आव्हान देणाऱ्या याचिकेवरती सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. कोर्टाची केंद्राला नोटीस. तर 4 आठवड्यामध्ये उत्तर देण्याचे देखील निर्देश.
शिंदेंची आज पक्षातील मंत्र्यांसोबत बैठक, तर कामगिरीचा आढावा देखील घेणार। कॅबिनेट बैठकीनंतर शिंदे पक्षातील मंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती। मंत्र्यांचा 1.5 वर्षातील संपूर्ण कामकाज या संदर्भात शिंदे आढावा घेतील। पवारांची एनसीपी एनडीएमध्ये येणार, तयारीत रहा। भाजपच्या वरिष्ठांच्या फडणवीस आणि शिंदेंना सूचना, अशी सूत्रांची माहिती। पवारांच्या एनसीपी एनडीएमध्ये सामील होण्याच्या चर्चांना उधाण, तर खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडून दिल्लीमध्ये अमित शहा यांची भेट। सुळेंसह बजरंग सोनवणे यांनी देखील शहांची भेट घेतली, तर रेवती सुळेंच्या रिसेप्शनचं निमंत्रण देण्यासाठी शहांची भेट। बजरंग सोनवणे यांचीही माहिती। दादांच्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरेंनी देखील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतलेली आहे। सदिच्छा भेट घेतलेली आहे। विविध विषयांवरती चर्चा झाली आहे, तटकरेंची ट्विट करत माहिती। प्रफुल्ल पटेल आणि पार्थ पवार यांच्याकडून गुरुवारी शरद पवार यांची भेट। दिल्लीतील शासकीय निवासस्थानी भेट झाल्याची देखील माहिती। शरद पवार कधीच एनडीएसोबत जाणार नाही, संजय राऊतांचं वक्तव्य। पवारांची राष्ट्रवादी कधीही जातीयवादी पक्षासोबत जाणार नाही। पवारांच्या विचारधारेत पंतप्रधान मोदींचा पक्ष बसत नाही, राऊतांची ही प्रतिक्रिया समोर। अजितदादांसाठी सुप्रिया सुळेंची भावनिक पोस्ट, तर दादा तुझ्यासोबतच्या आठवणी मनात कायम जिवंत आहेत। सुप्रिया सुळेंकडून अजितदादांच्या आठवणींना उजाळा। अजितदादांच्या निधनाला 6 महिने पूर्ण, अद्याप कारवाई नाही, योगेंद्र पवार यांनी व्यक्त केली खंत। बीएसआरच्या मालकावरती अजूनही कारवाई झालेली नाही, योगेंद्र पवार यांचा तपासावरती आक्षेप। कोल्हापूरमध्ये नांदणी मठ परिसरामध्ये लाक्षणिक उपोषण, माधुरी हत्तीला परत आणण्यासाठी राजू शेट्टींसह नागरिक आक्रमक। तज्ज्ञ समितीच्या अहवालानंतरच वंतारा नांदणी माधुरी हत्तीला मठाकडे देणार, समितीकडून जाणीवपूर्वक विलंब होत असल्याचा राजू शेट्टी यांचा हा आरोप। मंत्री गिरीश महाजन आणि गुलाबराव पाटलांची वयावरून एकमेकांना टोलेबाजी, गिरीश महाजन यांच्याकडून गुलाबराव पाटलांचा मोठा भाऊ असा उल्लेख, तर मी लहान भाऊ आहे असं गुलाबराव पाटील यांचं हे वक्तव्य। उद्धव ठाकरेंच्या दीर्घायुष्यासाठी आमदार सिद्धार्थ खरात यांच्याकडून लोणार सरोवरातील देवीची आरती करण्यात आली। उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी देवीकडे साकडं देखील घालण्यात आलं। सीईटीने अभियांत्रिकी प्रवेशाच्या बेटरमेंट शुल्कामध्ये केलेली वाढ रद्द करण्यात आली आहे। विद्यार्थ्यांना प्रत्येक फेरीसाठी वाढीव पैसे देण्याची गरज नाही, विद्यार्थ्यांना आता 1000 रुपये स्वीकारणे शुल्क हे भरावं लागेल। काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करत या संदर्भातली माहिती दिली आहे। कोल्हापूर या ठिकाणी आता भाजप कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावरील गोळीबार प्रकरणी सूत्रधार समोर आलाय। गणेश खाडे प्रकरणातील मुख्य आरोपी असल्याचं निष्पन्न झालंय। पालिका निवडणुकीमध्ये सूरज साखरेने खाडे यांच्या विरोधात प्रचार केल्यानं गोळीबार केल्याची प्राथमिक माहिती आहे। शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत भंडारा जिल्ह्यातील 22,365 पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर झाली। ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सहकारी संस्था आणि बँकांच्या शाखांमध्ये याद्या प्रसिद्ध, तर आधार प्रमाणीकरण झाल्यावरच योजनेचा लाभ मिळणार आहे। नैना प्रकल्पाला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांनी आता निर्देश दिलेले आहेत। प्रत्यक्ष सर्वेक्षण आणि नियोजन पूर्ण झालेल्या भागातील प्रॉपर्टी कार्डचं वाटप होणार आहे। स्थानिक आमदार असलेले विक्रांत पटेल, महेश बालदे आणि प्रशांत ठाकूर यांनी देखील ही मागणी केली होती। डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी रमेश म्हात्रेवरील गुन्ह्याचा तपास डीसीपींकडे वर्ग करण्यात आलाय। कोर्टाकडून रमेश म्हात्रेंच्या जामिनावरील स्थगिती कायम आहे। तपासात त्रुटी असल्याचं कारण देत कोर्टाकडून तपास वर्ग करण्यात आलेला आहे। खासदार सुरेश म्हात्रे यांच्या नेतृत्वात माणकोली ते ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत पदयात्रा काढण्यात आली। विरार अलिबाग या कॉरिडॉरमधील बाधितांच्या न्याय हक्कासाठी पुढाकार घेण्यात आलेला आहे। शासनातील अधिकारी आणि शेतकऱ्यांवरती अन्याय करत असल्याचा आरोप देखील करण्यात आलेला आहे। रत्नागिरी या ठिकाणच्या राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडीला धक्का बसलाय। काँग्रेस नगरसेवक अफरोज झारी यांचं जात प्रमाणपत्र अवैध ठरलेलं आहे, तर अफरोज झारी यांचं नगरसेवक पद त्यामुळे धोक्यात आलंय। जळगावच्या चाळीसगावमध्ये विविध शासकीय कार्यालयांचं लोकार्पण झालंय। मंत्री गिरीश महाजन, मंत्री गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीमध्ये हा लोकार्पण सोहळा पार पडलाय। नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीचा निकाल जाहीर झाला। 23 संचालक पदांपैकी 11 संचालक बिनविरोध आहेत। उरलेल्या 12 जागांपैकी 10 जागांवरती शेतकरी विकास पॅनलचा विजय झाला। नागेश आष्टकरांचे पुत्र कृष्णा पाटील संचालक पदाच्या निवडणुकीमध्ये विजयी ठरलेले आहेत। भारतात लवकरच प्लास्टिकच्या नोटा चलनात येणार आहे। केंद्र सरकारनं आरबीआयला मंजुरी दिली आहे। 10 आणि 20 रुपयांच्या प्लास्टिकच्या नोटा चलनात येतील। 100 कोटी प्लास्टिक नोटांच्या प्रायोगिक चाचणीला आता सुरुवात होणार आहे। जोड्या पुणे मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं 6 पदरीकरणासाठी अहवाल देखील तयार केलेला आहे। कामासाठी 5 ते 6 हजार कोटींचा खर्च देखील अपेक्षित आहे। गुरुपौर्णिमा या उत्सवानिमित्त साईनगरी शिर्डी भक्तांनी गजबजलेली आहे। 3 दिवसीय उत्सवाला आजपासून सुरुवात झाली आहे। यासाठी साई भक्त मोठ्या संख्येने शिर्डीमध्ये दाखल झालेले आहेत। पुण्याच्या भोर तालुक्यामध्ये ग्रामीण भागामध्ये आषाढी बैलपोळा मोठ्या उत्साहात साजरा झालेला आहे। बैलांच्या मिरवणुका, पूजा आणि पारंपरिक कार्यक्रमांनी गावागावात उत्साहाचं वातावरण बघायला मिळत आहे।
साताऱ्याच्या माणमध्ये मोही गावामध्ये 70 ट्रॅक्टरच्या रॅलीनं बेंदूर सण साजरा झालाय। पारंपरिक वाद्यांच्या गजरात भव्य मिरवणूक देखील काढण्यात आलेली आहे। पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार देखील पाऊस आहे। हवामान खात्याचा 22 जिल्ह्यांना अलर्ट आहे। मुंबईला पावसाचा येलो अलर्ट देखील देण्यात आलेला आहे। रत्नागिरी जिल्ह्यासाठी आता पावसाचा आज ऑरेंज अलर्ट असणार आहे। पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा आहे। पुढील 4 दिवस कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे। गोंदियामध्ये रिमझिम पावसाला सुरुवात झालेली आहे। धान उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा त्यामुळे मिळालेला आहे। सततच्या सरींमुळे लागवडीच्या कामांना वेग आलाय। शेतकऱ्यांमध्ये यामुळे समाधानाचं वातावरण पाहायला मिळत आहे। उजनी धरणाच्या विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। पुंडलिक मंदिरासह इतर छोट्या मोठ्या मंदिरांना पाण्याचा वेढा आहे। उजनी धरणातून सध्या 40,000 क्युसेकने पाण्याचा विसर्ग होतोय। भाविकांनी चंद्रभागा नदीमध्ये खोल पाण्यामध्ये उतरू नये, प्रशासनाने या सूचना केलेल्या आहेत। नाशिक शहर परिसरामध्ये पावसाची विश्रांती, पावसाचा जोर कमी झाला। जिल्ह्यातील प्रमुख धरणांमधून होणारा पाण्याचा विसर्ग देखील त्यामुळे कमी झालेला आहे। गंगापूर धरणातून 4,947 क्युसेक तर दाणा धरणातून 2,600 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण साखळी क्षेत्रामध्ये अर्धा टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे। या साखळी प्रकल्पामध्ये 0.7 अब्ज घनफुटांनी वाढ झाली आहे। खडकवासला धरणातून विसर्ग देखील सुरूच असल्याची माहिती मिळते आहे। मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यानं आता 60% महत्त्वाचा टप्पा ओलांडला। अवघ्या 5 दिवसांमध्ये धरणातील पाणीसाठ्यामध्ये तब्बल 22% वाढ झाली। 39% असलेला साठा आता 61.9% पोहोचला आहे। भंडाऱ्यातील बावनथडी धरणाची पाणी पातळी खालावली आहे। धरणामध्ये केवळ 21.50% जलसाठा आहे। गतवर्षीच्या तुलनेमध्ये पाणीसाठा कमी आहे, त्यामुळे आता सर्वांचं लक्ष ऑगस्टच्या पावसाकडे लागलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कुंभवडे गावातील बाबा धबधबा पर्यटकांचं लक्ष वेधतोय। माजी विधानसभा अध्यक्ष बाबासाहेब कुपेकर यांची एक खासगी जागा आहे, त्यामुळे धबधब्याला बाबा धबधबा असं नाव देण्यात आलेलं आहे। वाशिमच्या मंगरुळपीर या तालुक्यामध्ये पावसाअभावी प्रकल्प कोरडे पडले। तालुक्यामध्ये सिंचनासह पाणी टंचाईचं संकट गडद आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न देखील गंभीर होण्याची शक्यता सध्या वर्तवली जाते। मुंबईमधील काही भागामध्ये आज 15% पाणी कपात, तर पांझरापूर या ठिकाणी पंपिंग स्टेशनच्या तांत्रिक कामामुळे पाणी कपातीचा निर्णय घेण्यात आला आहे। पालघरच्या मानोरमध्ये वैतरणा नदीच्या पुरामुळे वाहून गेलेली पाणी पुरवठा योजनेची पाईपलाईन आता दुरुस्त करण्यात आली आहे। लवकरच मानोर गावाचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू होण्याची देखील शक्यता आहे। पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या ग्रामस्थांना हा मोठा दिलासा म्हणावा लागेल। सिंधुदुर्ग या ठिकाणच्या वेताळ बांबर्डेमध्ये मुंबई गोवा महामार्गावरती मोठा खड्डा पडला। मुसळधार पावसामुळे महामार्गावरती मधोमध 1 ते 1.5 फुटाचा खड्डा पडलेला आहे। महामार्गाच्या ठेकेदाराकडून खड्डा बुजवण्याचं काम सध्या सुरू करण्यात आलेलं आहे। शहापूर शहरातील रस्ते खड्डेमय झाले। वाहन चालकांना मनस्ताप सहन करावा लागतोय। एमएसआरडीसीचं रस्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। जीवघेण्या खड्ड्यांमुळे मोठा अपघात होण्याची देखील शक्यता वर्तवली जाते आहे। कल्याणच्या चक्की नाका ते श्री मलंगड मार्गावरती खड्ड्याचं साम्राज्य, रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेली आहे। वाहन चालकांकडून तारेवरची कसरत केली जाते। डोरली रोड परिसरामध्ये 2 ते 3 किलोमीटरपर्यंत खड्डे आहेत। तातडीने खड्डे बुजवण्याची नागरिकांकडून मागणी केली जाते। वाशिममधील कार्ली किनखेडा रस्त्याची दुरावस्था, कार्ली गावाजवळ जीर्णपुलाला भगदाड पडलं, त्यामुळे नागरिकांसाठी प्रवास धोकादायक। तातडीने रस्ता आणि पूल दुरुस्त करण्याची मागणी। पालघरमधल्या मुसळधार पावसामुळे पुराच्या पाण्यामध्ये वाहून गेलेला डहाणू बोर्डी सागरी राज्यमार्ग पुन्हा सुरू। सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्तीचं काम पूर्ण केलं, त्यामुळे वाहतूक पूर्ववत। पुण्याच्या उतरवली या ठिकाणी संततधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे घराच्या भिंतीचा भाग कोसळला। सुदैवानं जीवितहानी टळली। महसूल विभागाकडून नुकसानीचा पंचनामा देखील करण्यात आला। भंडारा जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीमुळे हाहाकार। साकोली तालुक्यातील सुंदरी या ठिकाणी तलावाची पाळ फुटली। तातडीने नुकसानीचा पंचनामा करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत देण्याची देखील मागणी। ठाण्यातील फाउंटन ते गायमुख रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात खड्डे, 4 किलोमीटर टप्प्यात खड्डे पडलेले आहेत। खड्डे चुकवण्याच्या नादामध्ये घोडबंदर रोडवरती अनेक अपघात होत असल्याचं देखील पाहायला मिळत आहे। भंडारा शहरामध्ये भूमिगत गटाराच्या अर्धवट कामांमुळे रस्त्यांची चाळण झाली आहे, तर मागील 3 वर्षांपासून नगरपालिका प्रशासनाकडून संथ गतीनं काम सुरू आहे। जेएम पटेल कॉलेज आणि जेएसएस कॉन्व्हेंटच्या परिसरातील मुख्य रस्त्याची दुरावस्था झालेली आहे। बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये महावितरण कार्यालयावरती नागरिकांची धडक। 1.15 बिल येत असताना वाढीव वीज बिल कमी करण्याची मागणी केली जाते। परवानगी न घेता स्मार्ट मीटर बसवून चुकीची वीज बिलं पाठवल्याचा आरोप आहे। बीडच्या परळीमध्ये दमदार पावसामुळे ग्रामीण भागातील वीज पुरवठा रात्रभर खंडित झालाय। 6 तास वीज पुरवठा खंडित झाला, त्यामुळे नागरिकांची तारांबळ होते आहे।
पिंपरी चिंचवड या ठिकाणच्या वाकडमध्ये 2 सख्या बहिणींवरती वारंवार लैंगिक अत्याचार झाले। 60 वर्षांच्या नराधमाकडून 10 ते 5 वर्षांच्या मुलीवरती अत्याचार झालेला आहे। तर पीडितेच्या पोटात दुखू लागलं, त्यामुळे हा प्रकार समोर आला। नराधमाविरोधात वाकड पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे। कल्याण परिसरात पिण्याच्या पाण्याच्या बाटल्या नाडून बनावट दारूचा काळा बाजार समोर आलाय। कोणगाव पिंपळास या रोडवरती राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकानं ही कारवाई केली आहे। दारूच्या 12 बॉक्सेससह 2 जण आता जेरबंद करण्यात आलेले आहेत। नागपूरमध्ये हुडकेश्वर पोलिसांना गुंगारा देत कुख्यात आरोपी फरार झालाय। शौचालयाला जाण्याच्या बहाण्यानं आरोपीचं पलायन झालंय। निष्काळजीपणा करणाऱ्या पोलिसांवरती कारवाईची शक्यता वर्तवली जाते आहे। इंस्टाग्रामवरती रील बनवून दहशत माजवणं महागात पडलंय। हातात 2 चायना चाकू घेऊन रील बनवणारा पोलिसांच्या जाळ्यात सापडलेला आहे। अमरावतीच्या राजापेठ पोलिसांची धडक कारवाई पाहायला मिळते। बीडच्या केसमध्ये 2 मद्यपींकडून दुकानदाराला मारहाण करण्यात आली। दुकानदाराला मारहाण करत दुकानाची तोडफोड करण्यात आली। केस पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे। नागपूर महापालिकेच्या आपली बसच्या चालकाकडून महिला प्रवाशाला शिवीगाळ केल्याचा आरोप आहे। महिला प्रवासी एनआयटी बस स्टॉपवरती उतरताना चालकाने दरवाजा बंद केला। चालकाला विचारणा केली, त्यानंतर चालकाने शिवीगाळ केल्याचा देखील आरोप आहे। अमरावतीमधल्या मेळघाटमधील 4 आदिवासी आश्रमशाळेमध्ये विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचं प्रकरण। मेळघाट कामगार युनियनच्या वतीनं धारणीमध्ये आंदोलन। आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांच्या राजीनाम्याची देखील मागणी। सांगलीमध्ये पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीला फाशीची शिक्षा विटा न्यायालयानं सुनावली। ही शिक्षा फाशीच्या शिक्षेसह 1 लाखांचा दंड देखील ठोठावला। कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या केल्याची माहिती समोर। वडाळ्यातील बीएसटी चाळ परिसरामध्ये कुख्यात गुंड नौशादची दहशत। रात्री चाकूचा धाक दाखवला आणि 3 दुकानदारांना लुटला। आरोपीकडून मोबाईलसह सुमारे 22,000 किमतीचा ऐवज लंपास करण्यात आला। 3 पादचाऱ्यांना देखील चाकू दाखवत धमकावत लुटल्याचा प्रकार समोर। छत्रपती संभाजीनगरच्या पैठण या ठिकाणच्या पाचोड गावामध्ये अज्ञातांकडून घरात घुसून चोरी केली झालेली आहे। तर दागिने आणि रोख रकमेसह 7 ते 8 लाखांचा मुद्देमाल देखील या अज्ञातांनी लंपास केलेला आहे। बदलापूरच्या खरबई नाका परिसरामध्ये अज्ञातांकडून दरोडा। हातात कोयता घेतलेले दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद। बदलापूर पोलिसांकडून या संदर्भात तपास सुरू। भंडाऱ्यातील 6 कुख्यात टोळ्यांवरती मुक्का अंतर्गत कारवाई। खून-खुनाचा प्रयत्न, जबरी चोरी, घरफोडी आणि प्राणघातक हल्ले करणाऱ्या टोळ्यांविरोधात पोलीस आक्रमक। नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी एमआयडीसी परिसरामध्ये कंपनीमध्ये आग। पाईप आणि कोळसा ठेवलेल्या ठिकाणी लागली आग, तर आगीमध्ये जीवितहानी नाही। उच्च कॅफेनयुक्त पेयांच्या बाटल्यांवरील एनर्जी ड्रिंक हा उल्लेख 90 दिवसांमध्ये हटवा। फसायचे शीतपेय कंपन्यांना निर्देश। स्प्रिंग, पेप्सी, रेडबुल यासारख्या कंपन्यांना आदेश लागू। राज्य सरकारकडून नवीन ऑर्केस्ट्रा परवाने देण्यास पूर्ण बंदी, तर जुन्या परवान्यांचे नूतनीकरण देखील थांबवण्याचा निर्णय। त्यामुळे लाईव्ह म्युझिकच्या नावाखाली सुरू असलेला डान्स बार यांना हा मोठा फटका। विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अग्निशमन यंत्रणा, सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याचे देखील आदेश। विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी आरटीओकडून नवीन नियमावली जारी। किमान 30 दिवसांचे चित्रीकरण जतन करण्याच्या देखील सूचना। ठाणे आणि रायगडमधील MMRDAची 2521 घरं दुरुस्त करून म्हाडातर्फे लॉटरी काढण्याचे देखील आदेश। गिरणी कामगारांना लवकर हक्काची घरं मिळवून देण्यासाठी प्रशासनाकडून तयारी। बीएमसीच्या मालकीच्या जागांवरील पुनर्विकास प्रकल्पांमध्ये विकासकांकडून जमिनीच्या मूल्याच्या 25% रक्कम वसूल करण्याचा देखील प्रस्ताव। FSI वाढीच्या निर्णयानंतर बीएमसीच्या तिजोरीला फटका बसला, त्यामुळे हा नवीन निर्णय घेण्यात आला। मुंब्रामध्ये इमारतीच्या 2ऱ्या मजल्यावरील गॅलरीचा भाग कोसळला। दुर्घटनेमध्ये 6 जण अडकलेले। 13 वर्षांच्या मुलीच्या उपचारादरम्यान मृत्यू झाला। 5 जण सुखरूप असल्याची देखील माहिती। पुणे महापालिकेकडून भरपावसामध्ये भिंतीवरती रंग मारण्याचा प्रकार। दरम्यान भिंतीवरील मारलेला रंग पावसाच्या पाण्यामध्ये वाहून गेल्याचे फोटो समोर आले। भरपावसामध्ये भिंती रंगवण्याचा व्हिडिओ समोर आला। त्यानंतर पुणे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी हात झटकले। अशा प्रकारचं काम सुरू नाही, त्याला निधी देखील दिलेला नाही। क्षेत्रीय कार्यालय आयुक्तांची माहिती। गणेशोत्सवानिमित्त मध्य रेल्वेच्या 246 विशेष रेल्वे गाड्या। गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी अतिरिक्त गर्दी लक्षात घेता विशेष ट्रेन्सची घोषणा। यामध्ये 184 आरक्षित विशेष रेल्वे तर 62 अनारक्षित मेमू विशेष गाड्यांचा समावेश। पुणे शहरामध्ये 1 आणि 2 ऑगस्टला सिमेंट मिक्सर वाहतुकीला परवानगी, तर शहरामध्ये वाहतूक करण्यासाठी 2 दिवस परवानगी लागणार नाही। पुण्यातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी पालिका 12 मिसिंग लिंक रस्ते जोडणार। आयुक्त नवल किशोर राम यांची ही माहिती। रखडलेले रस्ते पूर्ण झाल्यानं वाहतुकीला दिलासा। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील 133 कंत्राटी प्राध्यापक भरतीतील अनियमिततेच्या आरोपांची कुलगुरूंकडून दखल। विद्यार्थी कृती समितीच्या तक्रारीनंतर स्पष्टीकरण समोर। पुणे जिल्हा परिषदेच्या 2026-27 वर्षासाठी 333 कोटी रुपयांच्या अर्थसंकल्पाला एकमतानं मंजुरी। मूळ अर्थसंकल्पामध्ये 32 कोटी रुपयांची वाढ करण्यात आली। डोंबिवलीमधल्या 61 वर्षीय निवृत्त नौदल अधिकाऱ्याची ऑनलाईन फसवणूक। विशेष ओळखपत्राच्या आमिषानं ओटीपी घेत भामट्यांनी खात्यातून 5,98,000 रुपये लंपास केले। पोलिसांकडून अधिकचा तपास या संदर्भात सुरू। HCMTR या प्रकल्पासाठी 30% सरकारी जमीन विनामोबदला पुणे महापालिकेला देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। पुणे शहर आणि परिसरामध्ये वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी हा प्रकल्प राबवला।